मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसची एकला चलोरेची भूमिका दिसू शकते, कारण मुंबई काँग्रेसच्या बैठकीमध्ये सर्व नेत्यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची एकमताने मागणी केल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुका महाविकास आघाडी लढणार की स्वतंत्र याचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। काँग्रेसचं मनसे सोबत कुठली तडजोड न करण्याचं धोरण आहे असं देखील सूत्रांकडून कळतंय। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत। मनश्री, ठाकरे बंधू एकत्र येणार असं बोललं जाते, चर्चा आहेत, युती संदर्भात घोषणा व्हायची, मात्र त्याआधीच आता मवियामध्ये कुठेतरी फूट पडताना दिसते, कारण काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये एकला चलोरेची भूमिका घेऊ शकते। आज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे मुंबईच्या दौऱ्यावर आहेत आणि विशेषत्वाने ते मुंबई काँग्रेसची आज बैठक घेत आहेत। सांताक्रूजच्या हॉटेल गॅलेक्सी या ठिकाणी ही बैठक पार पडते आणि मुंबई काँग्रेसशी संबंधित असे अनेक प्रश्न या बैठकीत चर्चिले जात आहेत। यामध्ये सर्व जे सदस्य आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत मुंबई काँग्रेसचे किंवा माजी नगरसेवक आहेत, त्यांचा सुद्धा हाच दोष आहे की मुंबई काँग्रेसने मुंबईमध्ये एकट्याने लढायला हवं, कुठल्याही प्रकारे आपल्या मतांवरती इतर पक्षांचा परिणाम होऊ नये। विशेषतः मनसेच्या संदर्भात नेमकं काय करायचं हा प्रश्न जेव्हा काँग्रेसमध्ये वारंवार चर्चेला जातो, तेव्हा मनसेला जर सोबत घेतलं तर त्याचा विपरीत परिणाम इथून पुढच्या निवडणुकांवर सुद्धा दिसू शकतो, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे। सोबतच मुंबई काँग्रेसमध्ये असणारे अनेक गट तट असतील किंवा मुंबई काँग्रेसच्या अंतर्गत असणारा विसंवाद असेल, यावर सुद्धा रमेश चेन्नीथला हे प्रकाश टाकणार आहेत, त्या संदर्भात मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आज मुंबई काँग्रेस सोबतची रमेश चेन्नीथला यांची बैठक ही अतिशय महत्त्वपूर्ण ठरते आणि याच बैठकीमध्ये मुंबईत आता काँग्रेस इथून पुढे नेमका काय भूमिका घेणार, एकला चलोचा नारा देणार का आणि तशी घोषणा करणार का, या संदर्भातला निर्णय लवकर होऊ शकतो। नक्कीच मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।